हॅलो गाईज, माझं ना अवतार थोडा बिघडला आहे. द रिझन बिंग माझं काल रात्रीपासून इतकं डोकं दुखलं आहे, इतकं डोकं दुखलं आहे की मी रात्रभर झोपली नाही आहे. सकाळी 6:30 वाजता मम्मीने माझ्या डोक्याला बाम लावलं आहे, इतकं माझं डोकं दुखत होतं. त्यानंतर ना एक क्रोसिन घेतली आहे सकाळपासून, तेव्हा पुढं थोडं बरं वाटतं. मला वाटतं आज मी घ्यायची गरज आहे जेणेकरून ते दुखायचं तुम्हाला. मला माहीत नाही पहिल्यांदा माझं डोकं एवढं दुखायला लागलं आहे 2 दिवस, काल रात्रीपासून ते आज सकाळपर्यंत की ते दुखायचं थांबतच नाही आहे. मला वाटतं सर्दीमुळे पण झालं असेल, कारण का मला सर्दी सहन होत नाही. मला 1 मिनिट, हां, सर्दी झाली की मला डोकं दुखायला सुरुवात होते आणि रात्री मला खूप श्वास घ्यायला त्रास होता. तर माझा नोझल स्प्रे मी तो वापरते. इट्स लाईक लाईफलाईन फॉर मी. तो नोझल स्प्रे माझ्याजवळ नसेल तर मी जगूच शकत नाही असं मला वाटतं, कारण का सर्दीने माझा जीव जातो. इतका जातो की माझा हा भाग आणि हा भाग दोन्ही दुखत राहतो कंटिन्युअसली. तरी ठक 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 मारते त्या डोक्यावरती, असं झालं. सो आज मी ॲक्च्युली नव्हती ना ऑफिसला, बट मम्मीचं झालं की बघतो तुझ्या हिशोबाने, बघतो तुझ्या हिशोबानेचा अर्थ असा आहे की तू ऑफिसला जायचं आहे. आणि काल दुपारी ठाण्याला पण ताप आला होता, तिला पण औषधं दिली होती काल दुपारी, रात्री परत रात्री 12:30 वाजता एकदा तिथं. आता तिथं ताप उतरला आहे, बघू आता मम्मी तिला डॉक्टरकडे नेणार आहे. तर काय माहिती मम्मी डॉक्टरकडे नेल्यावरती. मला वाटतं वातावरण जरा खूप जास्त खराब आहे, त्याच्यामुळे एवढं हे सगळं होत असेल, नाहीतर असं अचानक एवढी लोक आजारी पडणं बरोबर नाही आहे. आणि ना ह्या उन्हाने खूप त्रास व्हायला लागला आहे, मी तुम्हाला बोलते, पण खरंच उन्हाने खूप त्रास होतो. लोक इथे कंटिन्युअसली नारळ पाणी पित आहेत, उसाचा रस पित आहेत. खरं सांगेल प्या, फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा, म्हणजे ना मी एक डॉक्टरचा इंटरव्ह्यू ऐकला होता, त्याने सांगितलं होतं तुम्ही फ्रूट ज्यूस पिऊ नका. कारण का माहिती आहे, आपण जेव्हा एखाद्या फ्रूटचा ज्यूस काढतो ना त्याच्यामध्ये साखर वाढली जाते आणि आपण एक ॲपल खायला मला वाटतं 5 ते 10 मिनटं लागतात. तोच ॲपलचा ज्यूस आपण 5 मिनटात संपवतो, पण एक ॲपलचा नाही 2-3 ॲपलचा ज्यूस संपवतो. तेव्हा तुम्ही विचार करा, एखादी गोष्ट वाढली गेली आहे, वाढली म्हणजे 4 गोष्टी एकत्र वाटल्यात आणि त्या आपण पितो, त्याच्यामध्ये शुगर वाढते. आणि मिक्स फ्रूट ज्यूस तर कधीच पिऊ नका, कारण का काही सॅट्रिक फूड असतात, काही स्वीट फूड असतात आणि त्या लोकांचा एकत्र ज्यूस कधीच चांगला नसतो, त्याने तुमच्या हेल्थवरती पण परिणाम होतो. डॉक्टर नाही आहे, पण काही बेसिक गोष्टी याचे वापरतो. ठाण्याला पण मी आता लहान आहे म्हणून तिला एखादं फळ पोटात गेलं पाहिजे म्हणून ज्यूस भरवतो, पण आम्ही त्या ज्यूसमध्ये ना अजिबात साखर घालत नाही. काही लोक ज्यूसमध्ये साखर घालतात, अजिबात साखर घालू नका ज्यूसमध्ये. फळं ही खूप नॅचरली स्वीट असतात आणि पहिल्या गोष्टीचा ज्यूस नाही पिला पाहिजे. बट लहान मुलांचं ठीक आहे, ते पण डॉक्टरला विचारून पाहता तुम्ही. पण आता रिठाने स्वतःच्या हाताने कलिंगड खाते, संत्र खाते, या गोष्टी ती खाते, त्यामुळे आता तिला जास्त ज्यूस नाही पाहत आम्ही. बनाना पण ती खाते स्वतःच्या हाताने, तिला द्यायचं छोटे छोटे तुकडे करून, ती खेळता खेळता एक 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 तुला तोंडामध्ये टाकते. म्हणजे कधी कधी जबरदस्ती भरावं लागतं, पण काय करणार, टाकते. चला आजच्या दिवसासाठी एवढं. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही? सकाळी ना मला जास्त बोलताच आलं नाही, मला थोडा उशीर झाला असता जर मी व्हिडिओ शूट करायला पाहिजे असते, तर म्हटलं बेटर संध्याकाळी आपण जास्त शूट करूया, जेणेकरून मला तुमच्या लोकांशी बोलता येईल. ठीक आहे. तब्येत थोडी खराब आहे, काल रात्रीपासून मला डोकं दुखत होतं, सकाळी एक क्रोसिन घेतली, आता दुपारी ऑफिसमध्ये थोडंसं फिवरिश वाटलं होतं म्हणून एक डोलो घेतली. माहीत नाही का, मी पहिल्यांदा दिवसात 2 गोळ्या खाल्ल्या, त्याची मी खात नाही, मी जास्त गोळ्या म्हणजे ना जर मला ताप आला तेव्हाच मी गोळ्या खाते, नाही मी नाही खाल्ली. डोकं दुखतं मी बाम लावला तर पण सकाळी डोकं दुखायचं थांबतच नव्हतं माझं. त्यातल्या त्यात उद्या पण मला ऑफिसला यायचं आहे, कारण का मी नेक्स्ट सॅटर्डेला सुट्टी घेते, कारण का रिझल्टचा रिझल्ट आणायचा. रिझल्ट त्याचं आहे, टेन्शन मला आलं आहे. म्हणजे कधी कधी कसं होतं, एक्झाम मुलांची, प्रोजेक्ट्स मुलांचे,
पण करायला कोणाला लागतं? आम्हाला, पेरेंट्स असण्याचा. पण मला असं वाटतं हे जे प्रोजेक्ट्स मुलांना भेटतात, काय भेटतं ते असे असावे की जे मुलांना स्वतःला करता यावे. आपण फक्त सामान द्यायचं आणि टीचरांनी एक एक छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजून सांगाव्या, जेणेकरून ते स्वतः प्रोजेक्ट बनवतील. याचा काय उपयोगी की आपण सगळं बनवून द्यायचं. त्यांची हेल्प घेतो, पण त्यांची हेल्प घेण्यामध्ये एक मिनिट आणि आपण प्रोजेक्ट करण्यामध्ये किती फरक असतो. जे काय आहे असं आउट ऑफ द बॉक्स प्रोजेक्ट न देता सिम्पल प्रोजेक्ट द्यायला पाहिजे. नाही मला असं वाटतं आता मी ना मॉन्टेसरीचा कोर्स केला पाहिजे नाही आणि ज्युनियर सिनियर के जीच्या मुलांना शिकवलं पाहिजे नाही. कधी ना असं वाटतं की त्या स्वतःची मुलं ऐकत नाही, माझ्या बाहेरची मुलं काय ऐकणार आहे, म्हणून मी तो विषय तिथे स्टॉप करून देते. पण मला असं वाटतं मी लहान मुलांचे क्लासेस घेऊ शकते, पण ते जास्तीत जास्त कशाचे असू शकतात, डान्स क्लासेस किंवा ड्रॉइंग क्लासेस. दोन्ही गोष्टी माझ्या चांगल्या आहेत. मला चांगला डान्स करता येतो, मी डान्स करते, तर मी डान्स क्लासेस घेऊ शकते लहान मुलांचे. हां, लहान मुलांना नाचवणं म्हणजे थोडं डिफिकल्ट आहे. तुम्ही 10 ते 12 वर्षाच्या मुलांना सांगू शकता की बाबा असं कर, तेव्हा ते ऐकतात. 2 ते 3 वर्षाच्या मुलांना डान्स शिकवणं थोडं डिफिकल्ट जातं. अर्धा टाईम त्यांना कळतच नसतं ते काय करत असतात ते. ठीक आहे, हां असं आहे बस. आणि काय घेऊ शकते मी लहान मुलांचं? मी लहान मुलांना गोष्टी छान सांगू शकते. कारण का मी मध्ये रिधानला एक सवय लावली होती, रोज रात्री झोपताना स्टोरी सांगून झोपवायची किंवा स्टोरी रीड करायची. तर रिधान स्टोरी मधोमध असताना झोपून जायचा. म्हणजे काही क्युरिओसिटी नाही माणसाला की मी आता झोपून जाते स्टोरीमध्ये पुढे नाही. आणि रिधानची एक सवय चांगली आहे की तू पडल्या 10 मिनटात झोपी येतो. तुम्हाला असं बाळात झोप रे असं नाही करावं लागत. तो खाली झोपला अंथरुणावरती, मोजून पुढच्या 15 मिनटाला तो झोपून जाणार. त्याच्या बाबतीत ही कटकट अजिबात नाही आहे. नाही तर बाकीच्या मुलांना रिथान्याला 1 तास लागतो झोपवायला मला रोज 1 तास. तिच्या अंगामध्ये खूप क्युरिओसिटी आहे आणि तिची एक सवय पण आहे. का आलं माहिती आहे, मी जेव्हा रिथानला स्टोरी सांगायची ना, तिने 2 दिवस लक्षात ठेवलं. तिच्या दिवशी मम्मा बुक. मी म्हटलं नाही, मी अशीच ते नो मम्मा बुक. असं करून त्या मुलीने मला बुक घ्यायला लावली आणि बुकमधली स्टोरी वाचायला लावली. तिचं माइंड एवढं शार्प आहे. तुम्ही तिला एखादी गोष्ट शिकवा, तिला लक्षात ठेवेल. आता तिचे हे कारनामे ना मी टाकणार आहे यूट्यूब शॉर्ट्सवरती पण, म्हणजे तुम्हाला पण कळेल की किती क्यूटी आहे आणि किती तिचे नखरे. ठीक आहे, शी इज अ सच अडॉरेबल किड. तिच्यावरती कोणीही जास्त वेळ रागवू शकत नाही. ती तुमच्या बाजूला येणार, तुम्हाला हाताने खायला भरवणार किंवा येणार तुम्हाला गालावरती पकडू देणार, नाही ते येणार. आणि मग आहे ना, तिला आपण म्हटलं ना माझं डोकं दुखतंय, येणार असं करून डोकं दाबलं. आता असं कोणी डोकं दाबलं तर मला माहीत नाही, पण ती तसं डोकं दाबते. म्हणजे तिला एवढं कळतं ना का मुली जन्मजातच हुशार असतात. आता मलाच पहा मी किती हुशार आहे. जग मारला ना, बट नाही, मी आहे हुशार. ओके, मी असं नाही म्हणू शकत, मी आहे हुशार. मुली हुशारच असतात, मुली क्यूट असतात, मुली गोंडस असतात. मुलं नाही आहेत असं मी म्हणत नाही आहे. ठीक आहे, मी कोणाला असं म्हणत नाही की मुलं हुशार असतात. मुलं असतात पण मुली थोडं जास्त हुशार असतात, असं माझं मत आहे. तर चालले मी घरी. तब्येत ठीक नाही आहे म्हणून बाहेरचं काही खाल्लं नाही आहे. भूक लागली होती. तर आमच्या ऑफिसमध्ये ना आमचं एक ठरलेलं असतं की कोणी काही आणलं ना की आम्ही आमच्या पूर्ण लाईनमध्ये शेअर करतो. तर आज एका सरांनी चणे आणले होते, त्यांनी चणे खायला दिले, चणे खाल्ले आणि ना भूक तर जाम लागली. पण आता जास्तीत जास्त मी जर बाहेरचं खाल्लं तर मी ज्यूस पिईन, तो पण उसाचा रस पिईन, बाकी कोणते ज्यूस पिणार नाही. ठीक आहे, कारण मला सकाळी सांगितलं होतं ज्यूसने साखर वाढते शरीरात. आणि ज्या लोकांना डायबिटीज आहे त्यांनी फळं खा, पण ज्यूस पिऊ नका, नारळाचं पाणी द्या. ठीक आहे, अशा गोष्टी आहेत तर तुम्ही त्या करायला शिका. बस
तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत यार. मी एवढं चांगलं बोलते, एवढं चांगलं तुम्हाला समजवते. तुम्ही लाईक करा, कमेंट करा,